प्रत्येकाच्या शरीरामध्ये ना 206 हाडं असतात आणि या हाडांच्या गर्भाशयामध्ये जी पोकळ जागा आहे त्यामध्ये असते अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरो. आपण जे काही जेवतो त्यातले 3 घटक महत्त्वाचे असतात, म्हणजे B12 फोलेट लोह. आपण जे काही खातो त्याच्यातनं हे तत्व आपल्या शरीराला भेटतात आणि रक्तपुरवठाद्वारे हे तत्व बोन मॅरोला भेटतात आणि त्यानंतर बोन मॅरो काही प्रोडक्शन करतो. ते जे पेशी बनवतात त्या प्रोडक्शनच्या पेशीला आपण म्हणतो की स्टेम सेल. ही जी स्टेम सेल पेशी आहे ही पेशी रक्ताच्या सर्व पेशी तयार करते, म्हणजे लाल पेशी, पांढरी पेशी, प्लेटलेट्स. आणि हे जे सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे त्याला आपण बोन मॅरो असं म्हणतो. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही सर्जरी नव्हे, एका ब्लड कॅन्सरच्या रुग्णाचे स्वतःची किंवा त्याच्या मॅच झालेल्या भावा बहिणीची पेशी त्या रुग्णाला परत द्यायचा प्रयत्न करतो. आणि जेवढं अर्ली डायग्नोसिस तेवढं अर्ली ट्रीटमेंट आणि अर्ली रिकव्हरी. आता आपण कोणत्याही डिफिकल्ट कॅन्सरला देखील बरं करण्याची क्षमता ठेवतो, कारण आपल्या भारतात देखील भरपूर डेव्हलपमेंट झाली असल्यामुळे इवन मराठवाड्यामध्ये देखील आपल्याकडे एवढ्या चांगल्या सुविधा आहेत की आपण त्यांना बरे करू शकतो. जसे की टाटा हॉस्पिटलमध्ये जसं प्रोटोकॉल आहे किंवा जशी एक रूम पाहिजे ट्रान्सप्लांटची, तसं करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे. आणि हे देखील लक्षात ठेवलं आहे की आपण मराठवाड्यामध्ये ट्रान्सप्लांट करतो आहे, कारण मुंबई पुण्यात ह्याच ट्रान्सप्लांटचा खर्च 20-25 लाख रुपये असतो. तोच खर्च आपण कसा कमी करू शकतो हे देखील लक्षात ठेवलं आहे. तर सुविधा डेफिनेटली